विजय चव्हाण त्यांचा सत्कार करतील। आसिफभाई पठाण यांचा सन्मान करतील अध्यक्ष संतोष भाऊ मोहिते हे करतील आणि तसेच आमचे YouTube चॅनल अजय आणि सुरेश अजय पवार आणि सुरेश मोहिते हे YouTube चॅनल वाल्याला सन्मानित करतील। अजय पवार यांनी तृतीय पारितोषिक दिले ते सन्मानित करतील अशी मी त्यांना विनंती करतो। आणि ताज साऊंड हे सर्व कमिटीचे आभारी आहे, त्यांनी आम्हाला खूप खूप सहकार्य केलं, त्यांचंही खूप खूप धन्यवाद। चला चला आता जेही सन्मान चिन्ह आहेत पंच चला पंच त्यांनी पण खूप मेहनत केली, 8 दिवस मदत दिली, त्यांचा पण सन्मान व्हायला पाहिजे। गणेश भाऊ हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो। सन्मान चिन्ह सन्मानित करतील ते ॲडव्होकेट गणेश सिंग भाऊ राजपूत, जिल्हा परिषद सदस्य हे सन्मान चिन्ह देतील संतोष भाऊ मोहिते, क्रिकेट कमिटी अध्यक्ष यांना। टाळ्या वाजवा, टाळ्या जोरात। हे सन्मान चिन्ह देतील अर्जुन जाधव यांना। विशाल भावस्कर हे सन्मान चिन्ह देतील कैलास चव्हाण यांना। अच्छा हो याच्यानंतर
गणेश भाऊ राजपूत हे जिल्हा परिषद सदस्य हे सन्मानित करतील अनिल चव्हाण यांना। दिलीप जाधव यानंतर अनिल चव्हाण यांना सन्मानित करतील ॲडव्होकेट गणेश भाऊ राजपूत। याच्यानंतर राजू जाधव, स्वागत व्हायला पाहिजे, सर्वांचं स्वागत झालं पाहिजे, लक्षात ठेवा। याच्यानंतर सन्मान चिन्ह देतील ते किशोर चव्हाण यांना। याच्यानंतर विजय चव्हाण, ॲडव्होकेट गणेशसिंग भाऊ राजपूत जिल्हा परिषद सदस्य हे सन्मानित करतील विजय चव्हाण यांना। अजय पवार यांना सन्मानित करतील गणेश भागचंद पवार यांना सन्मानित करतील ॲडव्होकेट गणेश भाऊ राजपूत। गणेश भागचंद पवार करतील याच्यानंतर संतोष चव्हाण, रोहिदास सोळंकी, याच्यानंतर सोळंकी यांना सन्मान चिन्ह करतील दोरगनाथ सोळंकी यांना सन्मानित करतील ॲडव्होकेट गणेश भाऊ राजपूत। सुरेश किशन मोहिते यांचं खूप खूप अभिनंदन। सर्व क्रिकेट प्रेमींचं, सर्व प्रेक्षक आलेत त्यांचं पण खूप खूप अभिनंदन करतो। राजेश चव्हाण भोपाल यांच्याकडून गुजरात या संघाला पारितोषिक आहे ते 2100 रुपयाचं। या गुजरात संघाला ऑफर आहे, जे आपल्या समाजाची प्रीमियर लीग होते नेपाल इथं त्यांना फ्री एंट्री होईल। MP नेपानगर इथं फ्री एंट्री होईल, त्यांचं पण खूप खूप अभिनंदन करतो। चला ग्रुप धुळे खुलताबाद संघ दूसरा तीसरा विनर खुलताबाद संघ। सर्वांनी इकडे यायचंय। खुलताबाद संघ तिसरा विनर। याच्यानंतर धुळे संघ दुसरा विनर कॉलेज ग्रुप धुळे। कॉलेज ग्रुप धुळे
चला चला, कॉलेज ग्रुप धुळे यांनी खूप मेहनत घेतली, खूप कष्ट केले आणि त्यांनी सुगट दुसरं पारितोषिक पटकावलंय ते समजा 2026 मध्ये आपणच विनर राहू आणि ट्रॉफी यांचा सत्कार अनिल भाऊ करतील असे मी त्यांना विनंती करतो. धुळे कॉलेज ग्रुप कमिटी तर्फे आणि बघा सर्व क्रिकेट प्रेमिकांनी, क्रिकेट रसिकांनी हा जो दिवस आहे आनंदाचा दिवस असतो आणि तो आनंद इथं धुळे संघ करतोय. सगळा मग भारी खेळली. आम्हाला पहिलीच मॅच खेळण्याची दिली, आम्ही वडच फायनल विनर राहिले. बस थँक्यू. थँक्यू दीपक भाऊ. याच्यानंतर जाधव सर बोलतील अशी मी त्यांना विनंती करतो. हॅलो. कानोसाती माता प्रीमियर लीग हे 18वं वर्ष. 18 वर्ष अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार आणि सर्व सदस्य यांनी या प्रीमियर लीगसाठी यावर्षी खूपच मेहनत घेतली आहे. त्यांचं सर्व क्रिकेटचे कप्तान, सर्व प्लेयर हे सर्व त्यांचे आभारी आहेत. त्यांच्या या अथक परिश्रमाला आई कानोसती माता सदैव त्यांना अशीच ताकद देवो अशी मी त्या आई कानोसती माते चरणी प्रार्थना करतो. जी आयोजक कमिटी आहे, अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष आहेत, खजिनदार आहेत आणि सर्व सदस्य आहेत, हे खूपच परिश्रम घेतात आणि सर्व समाजाला एकवट करतात आणि समाजाला नवीन दिशा आणि नवीन चालना देण्यासाठी त्यांनी खूप परिश्रम घेतले. माझी संपूर्ण टीम एकजुटीने खेळली. सर्व संपूर्ण टीमचा मी आभार मानतो आणि आलेल्या प्रत्येक टीमचं मी आभार मानतो. विजेता हा एकच असतो आणि गुजरात टीमचं जिंकल्याबद्दल मी शतदा अभिनंदन करत आहे. सर्व आयोजकांचे, उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे मी आभार मानतो आणि माझे मनोगत इथं संपवतो. जय आई कानोसती माता. बोला कानोसती माता की बोला.
अध्यक्ष अर्जुन भाऊ जाधव तसेच गणेश भाऊ हे सन्मानित करतील राज सागर जिगर यांना, असं मी त्यांना विनंती करतो। राज सागर जिगर जे गुजरात या संघाचे खेळाडू आहेत, कर्णधार आहेत, मेहनत केली। टाळ्या वाजवा जोरात। की 25 KPL चैंपियन ट्रॉफी 2000। हमारी गुजरात टीम की ट्रॉफी चैंपियन ट्रॉफी किशोर भाई उठाएंगे हमारे साथ। हमारे बहुत खास हमारे स्पॉन्सर हैं, मुक्तिया नगर में भी हमें स्पॉन्सरशिप किया था, तो हमारी टीम की इच्छा है कि हम किशोर भाई के हाथ से ट्रॉफी उठाए। आणि जो प्रथम पारितोषिक आहे ग वा पहिली ट्रॉफी गी प्रथम पारितोषिक दिले अध्यक्ष कमिटी उपाध्यक्ष संतोष चव्हाण, कोषाध्यक्ष सन्मान चिन्ह जेही ते संतोष चव्हाण आणि MP चे रोहिदास मुकेश भाऊ यांनी सन्मान चिन्ह दिले ते गुजरात या संघाला, त्यांचं पण खूप खूप अभिनंदन करतो।